चला आज टिफिनसाठी एकदम झटपट अशी ढोबळी मिरचीची भाजी सांगते तुम्हाला. तर इथे मी ढोबळी मिरची घेतल्या, स्वच्छ धुवून त्याला मधून वांग्यासारखे कट देऊन घेतलेत. आता मसाल्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, थोडंसं खोबरं, लसूण कोथिंबीरीचं वाटण, हळद आणि मीठ घेतले. थोडासा गरम मसाला याच्यामध्ये वापरलाय. तिखटासाठी आपण इथे हिरवी मिरची वापरणार आहोत, लाल मिरची पावडर नाही. कारण लाल मिरची पावडरमुळे काय होतं, ढोबळी मिरचीची जी चव आहे ना तर ती थोडीशी वेगळी होते. म्हणून कधी पण ढोबळी मिरची भरली करताना त्याच्यामध्ये हिरवी मिरची वापरायची. तर आता छान असं थोडंसं पाणी घालून मसाला भिजवून घेतलाय, मिरचीमध्ये छान भरून घ्यायचा. आता आपण फोडणी देऊयात. कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलंय, जिरी मोहरी कढीपत्त्याची मस्त खमंग अशी फोडणी द्यायची. आवडत असेल हिंग थोडंसं घातलं तरी सुद्धा चालेल. 4 हिरव्या मिरच्या मी मधून कट देऊन घातल्यात, छान अशा मस्त तळून घ्यायच्या. आता नंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्याला सुद्धा खमंग फोडणी बसली की याच्यामध्ये भरलेली ढोबळी मिरची टाकायची आणि जो शिल्लक मसाला आहे तो आपण नंतर वापरणार आहोत. आता मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून याला 5 मिनिटाची वाफ काढायची. लगेच याच्यामध्ये पाणी किंवा उरलेला मसाला नाही टाकायचा. उरलेला मसाला सगळा टाकून घ्यायचा. परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. परत एक झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढायची. नंतर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं शिजण्यापुरतं आणि परत झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं शिजवून घेतलं की एकदम मस्त अशी टिफिनसाठी आपली भरली ढोबळी मिरची तयार.